नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीमध्ये 10 पैकी युवा सेनेचे 7 उमेदवार विजयी झालेत। राखीव गटातील युवा सेनेचे 5 उमेदवार विजयी झालेत। खुल्या गटातील युवा सेनेचे 2 उमेदवार विजयी झाले आहेत। आतापर्यंत सिनेट निवडणुकीमध्ये ठाकरे गटाच्या युवा सेनेचाच बोलबाला आहे। राखीव गटामधून युवा सेनेचे मयूर पांचाळ, स्नेहा गवळी, शीतल देवरुखकर, धनराज कोळचाडे, शशिकांत झोरे विजयी झालेत। तर खुल्या गटामधून प्रदीप सावंत, मिलिंद साटम हे विजयी झालेत। खुल्या गटातून युवा सेनेचे इतर 3 उमेदवार देखील आघाडीवर आहेत। 2018 मध्ये सुद्धा सिनेटवर युवा सेनेचाच डंका होता। 10 उमेदवार युवा सेनेचे होते आणि यावेळेला म्हणजे 10 पैकी 7 उमेदवार युवा सेनेचे निवडून आलेले आहेत। युवा सेनेने खूप मेहनत घेतली आहे। तुम्ही बघितलं असेल की मागे 2022 ला हे इलेक्शन व्हायला पाहिजे होतं, पण याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप आणि विद्यापीठाचा जो कारभार होता, या कारभारामुळे इलेक्शन लेट झालेलं आहे आणि हे इलेक्शन होण्यासाठी कोर्टात 2 वेळा आम्हाला जावं लागलं आहे। तरी आम्ही या 2 वेळा केस जिंकून आज युवा सेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेऊन जेवढे पदवीधर जे नोंदणी झाली होती वोटरची, त्या सगळ्यांना या इलेक्शन्समध्ये उतरवलं आणि जवळपास सगळेच उमेदवार निवडून येतील असे या अपेक्षा आहे। प्रचंड आनंद झालेला आहे। आपण जर बघितलं असेल तर ही निवडणूक होऊ नये म्हणून कोणी कोणी स्पीड ब्रेकर लावला हे मला नवीन सांगण्याची गरज नाहीये, पण या सगळ्या स्पीड ब्रेकरला ओलांडत आम्ही आमचा विजय निश्चित केलेला आहे। युवा सेना प्रमुख सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वरुणजी सरदेसाई यांच्या पुढाकाराने आम्ही सर्व 5 जे खालच्या गटातले सिनेट राखीव गटातले जे उमेदवार आहोत ते जिंकून आलेले आहेत। सगळ्या साईडनी आमच्यावरती दबावण्याचा प्रकार झालेला आहे। म्हणजे इलेक्शनच्या प्रोसेस पासून ती इलेक्शन थांबवण्यापर्यंत, अगदी आजचा निकाल थांबवण्यापर्यंत सुद्धा त्या लोकांनी प्रयत्न केले, पण युवा सेनेच्या पुढे त्यांचा काही टिकाव लागलेला नाहीये आणि आम्ही आमचा विजय झालेला आहे। खुल्या गट जे राखीव गट होता त्याच्यातून 5चे 5 उमेदवार आलेले आहेत। खुल्या गटाचा निकाल वाचन सुरू, निकालाचं मतमोजणी सुरू आहे। काय सांगाल याबद्दल? तो सुद्धा आमच्या बाजूनेच लागणार आहे आणि यावेळेला सुद्धा 10 पैकी 10 आमचेच येणार आहेत। मंत्रालयामधील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयामध्ये एका महिलेनं तोडफोड केली। धनश्री सहस्रबुद्धे असं तोडफोड करणाऱ्या महिलेचं नाव आहे। या महिलेची चौकशी करण्यासाठी पोलीस दाखल झाल्यानंतर या महिलेनं कोणतीही दाद दिली नाही। दरम्यान ही महिला दादरमधील घरी एकटी राहते अशी माहिती स्थानिक भाजपच्या पदाधिकारी अक्षता तेंडुलकर यांनी दिली आहे। काल संध्याकाळी 6:30 वाजता अज्ञात महिलेनं फडणवीसांच्या कार्यालयामध्ये प्रवेश केला। मंत्रालयामधल्या कार्यालयामध्ये घुसल्यानंतर महिलेनं आरडाओरडा सुरू केला। कर्मचाऱ्यांनी विचारपूस करेपर्यंत महिलेनं तिथल्या कुंड्यांची तोडफोड सुरू केली। महिलेनं दालनाबाहेर असलेली फडणवीसांच्या नावाची पाटी सुद्धा काढून फेकून दिली। बोलवा त्यांना असं म्हणत ही महिला दालनाबाहेर ओरडत होती। दालनाबाहेर महिला पोलीस नसल्यानं महिलेला ताब्यात घेता आलं नाही। अज्ञात महिलेविरोधात उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे। रात्रीपासूनच अज्ञात महिलेचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। एखादी आपली बहीण चिडली असेल, काही तिची व्यथा असेल तर ती आपण समजून घेऊ। कोणी जाणीवपूर्वक पाठवलं असेल तर ते देखील समजून घेऊ। काही त्याच्या मागे वेगळं असेल तेही समजून घेऊ। जे काय असेल, आत्ता माझं म्हणणं एवढंच आहे की ही जी कुठली महिला आली होती, या महिलेची व्यथा आम्ही समजून घेऊ। कधी लोक त्या ठिकाणी रोष प्रगट करतात, याचा अर्थ ते काय आपले विरोधक आहे असं नाही आहे। त्यांच्या काही अडचणी असतात, त्या दूर करण्याचा आपण प्रयत्न करतो। उद्या सुरक्षेच्या नावाखाली आपण जर मंत्रालयाचे दरवाजे बंद केले, हे ठीक आहे की ज्यावेळेस थ्रेट असते, आपल्याला क्रेडिबल एखादा त्या ठिकाणी इनपुट मिळालेला असतो, त्यावेळी आपण त्याच्यावर जास्तीत जास्त सुरक्षा ठेवतो। या सरकारच्या संदर्भात त्या लाडक्या बहिणीला किती चीड आहे हे 6व्या मजल्यावर मंत्रालयात घुसून या माझ्या लाडक्या बहिणीने दाखवून दिलं आहे की तुम्ही नालायक आहात, तुम्ही सत्तेवर बसण्याचे लायकीचे नाहीत। कशासाठी ती महिला आली होती, की तिला कोणी पाठवलं होतं का, कोणी तिची एंट्री सुकर करून दिली होती का, हे सुद्धा पाहणं अतिशय आवश्यक आहे। आता या गोष्टी कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये काय दिंडवडे उडतायत, कशा रीतीने
प्रकरणं हाताळली जात आहेत, काय करतायत, कोणाचा या गोष्टीचा पायपोस्ट कोणाच्या पायात नाही आहे. जो प्रकार घडला तो निंदनीय आहे आणि त्याची चौकशी होऊन जी महिला कोण असेल तिला कडकातलं कडक शासन होणं गरजेचं आहे. अंधारेंचा तोडफोडीवरून सरकारला सवाल. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर अज्ञात महिलेने तोडफोड केल्याची बातमी येते. गृहमंत्र्यांच्या सुरक्षेत हा अक्षम्य हलगर्जीपणा चिंतेची बाब आहे. जर गृहमंत्री सुरक्षित नसतील तर राज्यातील लेकीबाळींच्या सुरक्षेची कल्पना न केलेली बरी. सुषमा अंधारे, शिवसेना, ठाकरे गट. आम्ही म्हटलं सिक्युरिटी नको, आमच्या कार्यालयात कोण ना कोणतरी असतं, त्याच्यामुळे आम्ही म्हटलं ठीक आहे, बांबू घेऊन फिरायची. पण काही रोष आहे का? म्हणजे आमच्यावर नाहीये, भाजप असं नाहीये. आता सलमान खान बरोबर तिला लग्न करायचे, सारखं तिचं असतं आले की मला सलमान खानकडे घेऊन जा वगैरे. आता मी काय बोलू या गोष्टीला. मला वाटतं 1 वर्षापासून आमच्या कार्यालयात येत होती अगोदर. तरी चॉपर घेऊन आली तेव्हा लकीली 2 युवा मोर्चा आमचे पदाधिकारी होते आणि ह्याच्या हातावर बघ अजूनही मार्क इथे, ते हा मध्ये आला आणि खूप मोठा राडा झालेला. मग आम्ही FIR पण केलेले. बघा, सदर महिलेवर मुंबई पोलीस दलामध्ये एक यापूर्वी गुन्हा दाखल झालेला आहे. त्या गुन्ह्यामध्ये जेव्हा माननीय न्यायालयापुढे पोलिसांतर्फे एक रिपोर्ट सुद्धा सादर केला होता की ही महिला, तिचं मानसिक संतुलन बिघडलेलं असून तिचा स्वतःसाठी आणि इतरांना सुद्धा ती धोका आहे. ती कशी आतमध्ये आली याबाबत जो जिथे लॅप्स झालेला आहे त्या संदर्भाने योग्य ती कारवाई जी आहे आमच्याकडून करण्यात येणार आहे. सोमवारपर्यंत अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करा असे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत. जागा उपलब्ध करून देण्याचे हायकोर्टानं सरकारला आदेश दिले. अक्षय शिंदेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी जमीन देण्यास 3 ठिकाणी विरोध झाला, तर मृत्यूनंतर अंत्यविधी करणं ही सरकारची जबाबदारी असते. हायकोर्टाच्या निर्देशानुसार प्रशासन कार्यवाही करेल असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. स्थानिक पोलीस अक्षय शिंदेच्या आई-वडिलांच्या सुरक्षेची काळजी घेत आहे. राज्य सरकार अक्षय शिंदेच्या आई-वडिलांना पूर्ण सहकार्य करत आहे. त्यानंतर अक्षय शिंदेच्या कुटुंबियांचे वकील ॲडव्होकेट अमित कटारनवरेंनी युक्तिवाद करताना असं म्हटलंय की अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यासाठी आई-वडील जमिनीची मागणी करतायत, पण त्यांना खूप विरोध केला जातोय. अंत्यसंस्कारासाठी आई-वडील जमिनीसाठी फिरत आहेत. अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनाही मारण्याच्या संदर्भात धमक्या येत आहेत. सरकारी वकिलांनी आम्ही मृतदेह दफन करण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊ असं आश्वासन दिलं. त्यावर न्यायाधीशांनी असं म्हटलं की सरकारला सहकार्य करा, ते या संदर्भात जबाबदारी घेत आहेत. पुन्हा अक्षय शिंदेच्या वकिलांनी सांगितलंय की अक्षय शिंदेचा मृतदेह तसाच पडला आहे, तुम्ही काहीतरी निर्णय द्या. न्यायाधीश म्हणाले पोलीस तुम्हाला मृतदेह दफन करण्यासंदर्भात जागा उपलब्ध करून देतील. पुन्हा अक्षय शिंदेच्या वकिलांनी असं म्हटलंय मी बाहेर जाऊन माध्यमांना काय उत्तर देणार, त्यांना सुद्धा सत्य समजलं पाहिजे. त्यावर न्यायाधीशांनी आदेश दिले सोमवारपर्यंत मृतदेह दफन करण्यासंदर्भात कारवाई करा. उद्या जरी दफनविधी झाला तरी सोमवारी कोर्टाला कळवा. बघा, ही गोष्ट जी हायकोर्टाने सांगितलेली आहे, कोणीही असो, कोणालाही त्या ठिकाणी मृत्यूनंतर त्याचा अंत्यविधी देणं ही सरकारची संवैधानिक जबाबदारी आहे. तो व्यक्ती आपल्याला आवडणारा नसला, चालणारा नसला, समाज विघातक असला तरी ते करावं लागतं. त्याच्यामुळे कोर्टाने जे सांगितलं आहे त्यानुसार प्रशासन कारवाई करेल. विदर्भ आणि मराठवाड्यानंतर अमित शहांचं आता मिशन मुंबईसाठी अमित शहा यांचे विशेष प्लॅनिंग सुरू आहे. शहा मुंबईतील डेंजर झोनमधील मतदारसंघाचा विभागनिहाय आढावा घेणार आहे. 1 किंवा 2 ऑक्टोबरला शहा मुंबईच्या दौऱ्यावर. भाजप त्यानंतर आता अलर्टवर आली आहे. अमित शहांचं मिशन मुंबईतील मतदारसंघासाठी अमित शहांनी विशेष प्लॅनिंग आखले. अमित शहा मुंबईतील डेंजर झोन मधील मतदारसंघाचा स्वतः आढावा घेणार आहेत. अमित शहा मुंबईतील कार्यकर्त्यांसोबत संवाद देखील साधणार आहेत. अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत भाजप अलर्ट मोडवर. पुढील 3 दिवस मतदारसंघ पिंजून काढण्याचे पदाधिकाऱ्यांना आदेश. 3 दिवसात मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा एक रिपोर्ट तयार केला जाणार. यंदा भाजपच्या अनेक विद्यमान आमदारांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता आहे. यंदा काहींची तिकीटं कापली जाण्याची शक्यता आहे. अमित शहा यांनी नागपूर बैठकीमध्ये सूचक संकेत दिले आहेत. अमित शहांनी नागपुरात एकूणचा आढावा घेतलेला आहे. अमित शहा आढावा बैठकीत काय म्हणाले?
एकेकाळी माझं तिकीट कापलं गेलं होतं. आज नाईलाजानं मला तिकीटं कापावी लागताय. नागपूरच्या भाजपच्या आढावा बैठकीत अमित शहांनी अनुभव सांगितला. आमच्यापैकी कुणाचं तिकीट कापलं तर आम्ही बंड करणार नाही, बैठकीत शहांनी नेत्यांकडून वदवून घेतलं. अमित शहांनी आढावा बैठकीमध्ये कुशाभाऊंचं उदाहरण दिलं. नाराज झाला तरी तुमची मनधरणी करायला कोणी घरी येणार नाही. वयाच्या 35 मध्ये असताना पक्षानं माझं आमदारकीचं तिकीट कापलं होतं, अमित शहांनी सांगितलं. माझं तिकीट कापलं, मी दुःखी असल्याचं कुशाभाऊ ठाकरेंना सांगितलं होतं. कुशाभाऊ ठाकरे माझ्या घरी आल्यावर त्यांच्यासोबत बोललो होतो. तू प्रचार करू नको, कारण दुःखी मनानं कुणी काम करू शकत नाही, असं कुशाभाऊंनी आपल्याला सांगितल्याचं अमित शहा म्हणाले. तुझ्याकडे कुणी येणार नाही हे देखील बघ, कारण ज्याला घरी जाऊन समजवावं लागतं तो कार्यकर्ताच नाही, असं कुशाभाऊ मानायचे, अमित शहांनी सांगितलं. महाराष्ट्राला दादाभाईंची गरज नाही, बरं का. आणि गुजरातमधून आलेल्या गांडाभाईंची तर अजिबात गरज नाही. तुमच्या हातात सत्ता आहे, पैसा आहे, केंद्रीय यंत्रणा आहे, म्हणून तुम्ही भाई. अमित शहा यांनी महाराष्ट्रात तंबू ठोकले स्वतःचे, तरी भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे लोक विजयी होणार नाहीत. मला वाटतं काय आहे की दुर्दैव असं आहे महाराष्ट्राचं, आपल्या संस्कृतीला हे संजय राऊतांचे जे वक्तव्य ते न शोभणार आहे. राजकारणात विरोध असतो, एकामेकावर टीका टिप्पणी करतो, आपण विरोध करतो, पण मला वाटतं हे वैफल्यातून होणारी टीका आहे. भाषा आणि मर्यादा या दोन्ही रसातळास गेलेला या राज्याच्या संस्कृतीला काळीमा फासणारा थर्ड ग्रेड नेता म्हणजे संजय राऊत आहे. आदित्य ठाकरे यांनी माझ्या विरोधामध्ये दापोलीत निवडणूक लढवावी. आमदार योगेश कदम यांनी आदित्य ठाकरेंना आव्हान दिले. भगवा झेंडा जाळणाऱ्या संजय कदमला ठाकरे गटानं स्वीकारलं. हिंदुत्व गेलं कुठे, असा सवाल योगेश कदमांनी केला आहे. आदित्य ठाकरेंनी सामान्य शिंदे साहेबांना आव्हान दिलं होतं. मी त्यांना एक नवीन आव्हान देतो, त्यांनी दापोली मतदारसंघामध्ये फक्त सभा आणि येऊन इथे निवडणूक लढवावी ना माझ्यासमोर, हिंमत असेल तर, आणि ते बघावं जनता कोणासोबत आहे. भगवंता श्रीकृष्णाचा भगवा झेंडा, छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा, वंदनीय बाळासाहेबांचा भगवा झेंडा जाळून पायाखाली तुडवला होता, त्या संजय कदमला आज उभाटाने स्वीकारलेला आहे. योगेश कदम म्हणतात की आदित्य ठाकरेंनी माझ्यासमोर येऊन लढावं, मी त्यांच्या विरोधात लढायला तयार आहे, माझ्या मतदारसंघात येऊन त्यांनी लढावं. जे निवडणुकाच लढत नाहीत अशा आकाश चोप्रांवर आम्ही किती बोलायचं. जे निवडणुकाच लढत नाहीत अशा आकाश चोप्रांवर आम्ही किती बोलायचं. भाजप नेते निलेश राणेंकडून विधानसभा लढण्याचे संकेत देण्यात आले. निलेश राणे यावेळी 100% विधानसभेमध्ये जाणार. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर निलेश राणे यांनी वक्तव्य केलं आहे. तुम्ही 4 प्रश्न विचारले, मी दुसरा प्रश्न फक्त निवडला. निलेश राणे या वेळेला विधानसभेत असणार. पण कुठून दिसणार सर? मी बोललो ना, मी दुसऱ्या प्रश्नाचं मी उत्तर दिलं. विधानसभा कोणती असणार? नाही, जे आमचे नेते ठरवतील तिथून लढवणार, पण 100% यावेळेला विधानसभेत जाणार निलेश राणे. आणि आता महत्त्वाच्या बातमी आपण पाहूया. जागा वाटपासंदर्भात महायुतीमध्ये 3ही नेत्यांमध्ये कुणाचा हट्ट नाही. महायुतीच्या 3ही नेत्यांशी मी जागांसंदर्भात प्रत्यक्ष बोललो. जिथे जो निवडून येईल त्या दृष्टीनं तिकीट वाटप, तिघांचंही एकमत. मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. तिन्ही नेत्यांशी व्यक्तिगत बोललो आहे. कुठेही अशा पद्धतीचा आग्रह हट्ट नाही. हा, प्रत्येकाला वाटतं की मला बऱ्यापैकी जागा मिळाव्या. विधानसभेला शिंदे गटाच्या 65 ते 72 जागा निवडून येतील. एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. शिंदे गटाचे नेते योगेश कदम यांनी व्यक्त केला विश्वास. आमचा अंदाज आहे कमीत कमी 65 ते 72 जागा ह्या शिवसेनेच्या निवडून येतील. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकनाथ शिंदे साहेबच होतील. मुंबईमध्ये राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत आयोगाची बैठक झाली. केंद्रीय निवडणूक आयोग आजपासून 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर. निवडणूक आयोग राज्यातील विविध विभागांचा आढावा घेणार. निवडणूक एका टप्प्यामध्ये व्हावी अशी मागणी करण्यात आली. निवडणुकीसाठीच्या खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांची मागणी. टॅक्सेसच्या संदर्भातला होर्डिंगचा जो टॅक्स आहे तो प्रत्येक महानगरपालिका नगरपालिकांचा वेगळा टॅक्स आहे, तो युनिफॉर्म असावा. खर्चाची मर्यादा ती पण वाढावी, 20 लाखापर्यंत वाढवावी. रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवण्याची विरोधी पक्षातल्या नेत्यांकडून निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी. रश्मी शुक्ला निवडणुकीमध्ये पदाचा गैरवापर करतील, विरोधी पक्षाकडून तक्रार.
आनंद दिघे यांच्याबद्दल आम्हाला जास्त माहिती, फडणवीसांनी धर्मवीर 3 ऐवजी औरंगजेबावर चित्रपट काढावा, संजय राऊतांची फडणवीसांवर टीका. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची केंद्र सरकारच्या महत्वाच्या समितीवर नियुक्ती, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू केंद्रीय समितीच्या अध्यक्षपदाची तटकरेंना जबाबदारी. उद्योजक आणि शिंदे गटाचे नेते राजू खरेंनी शरद पवारांची भेट घेतली. राजू खरेंनी मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मागितली. राजू खरे तुतारीवर निवडणूक लढणार असल्याची चर्चा. भाजप विधानसभा निवडणुकीमध्ये तालुका स्तरावर लक्ष केंद्रित करणार, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मताधिक्य घटलेल्या तालुक्यांचा आढावा घेतल्यानंतर निर्णय. माढा विधानसभेमध्ये काका पुतण्यांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता, धनराज शिंदेंची आज माढ्याच्या मानेगावमध्ये जाहीर सभा, धनराज असे शिंदे आज राजकीय भूमिका जाहीर करण्याची शक्यता. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात ठाकरे गट उदय सामंतांना टक्कर देण्याच्या तयारीत. सामंतांच्या विरोधामध्ये ठाकरे गटाकडून राजेंद्र महाडिक, उदय बने, प्रदीप साळवी इच्छुक.